नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. तुम्ही जेव्हा अनेक तीर्थक्षेत्रांना दर्शन घ्यायला जात असाल त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही भैरवाची मंदिरं बघितली असतील. म्हणजे मुख्य जे तीर्थक्षेत्राचं मंदिर असतं त्याच्या जवळपास एखादं भैरवाचं म्हणजे क्षेत्रपालाचं मंदिर असतं. तुम्ही काशीमधल्या भैरवाचं मंदिराचं दर्शन घेतलेलं असेल. तुम्ही जर वैष्णवदेवीला गेला असेल तर वैष्णवदेवीच्या मंदिराच्या वरच्या डोंगरावरती असलेलं भैरवाचं दर्शन पण तुम्ही कदाचित घेतलेलं असेल. अशा प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये असलेले हे भैरव म्हणजे त्या क्षेत्राचे रक्षण करणारे क्षेत्रपाल असतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोल्हापूरचं म्हणजेच करवीर नगरीमधलं जे महालक्ष्मी मंदिर आहे त्याच परिसरामध्ये असाच एक क्षेत्रपाल आहे ज्याचं नाव आहे रंकभैरव. करवीर नगरीचं किंवा रंकाळ्याचं रक्षण करणारा हा क्षेत्रपाल किंवा महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेण्याच्या आधी ज्या क्षेत्रपालाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्याशिवाय महालक्ष्मीच्या दर्शनाचं पुण्य मिळत नाही असं म्हणतात, त्या महत्त्वाच्या रंकभैरव मंदिराबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती असते. शेकडो सहस्त्रो लाखो लोक कोल्हापुरामध्ये महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जात असतात, परंतु या रंकभैरवाबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती असते, जी आज आपण आजच्या चलचित्रामध्ये माहिती पण घेणार आहोत आणि हे रंकभैरवाचं मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने बघणार आहोत. छोटंसं चलचित्र होणार आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की हे चलचित्र शेवटपर्यंत बघा. महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिणेचा हा परिसर तुम्हाला लक्षात असेलच. हे समोर असलेलं महालक्ष्मी मंदिर आहे. या बाजूला दर्शनाची रांग आरंभ होते. तिथून थोडंसं पुढे आल्यावर मी आत्ता पूर्वीच्या पार्किंगमध्ये उभा आहे. उजव्या बाजूला समोर जर बघितलं तर तिथं मोफत चप्पल स्टँड नवीन आरंभ झाला आहे आणि सरळ समोर जर आपण बघितलं तर गुरव गल्लीकडे आपण जातो. याच बाजूला स्वरूप भोजनालय सुद्धा आहे. मी थोडासा पलीकडे जातो मंदिराजवळ. इथे तुम्ही बघू शकता, इथे सगळे पूर्वीचे चप्पल स्टँड होते जे आता काढून टाकलेले आहेत. माझ्या डाव्या बाजूला मुखदर्शनाची रांग आरंभ होते. त्या बाजूला नवीन चप्पल स्टँड मोफत आरंभ झालेला आहे आणि तिथून समोर जर बघितलं तर गुरव गल्लीकडे आपण जातो. पुन्हा पहा, त्या तिथे बरोबर समोर महालक्ष्मी मंदिर आहे. मी थोडासा जवळ जातो. समोर आपल्याला कमान दिसत असेल. या कमानीवरती रंकभैरवाकडे येण्याचा मार्ग म्हणून पाटी लिहिलेली आहे आणि त्या पाटीच्या पलीकडे मार्ग आहे आणि मार्गाच्या पलीकडे आपण महालक्ष्मी मंदिराकडे जातो. जिथे मुखदर्शनाची रांग आहे त्या दिशेला महालक्ष्मी मंदिर आहे. त्या गल्लीतून आतमध्ये यायचं आहे आपल्याला. ही छोटी गल्ली आहे. त्या गल्लीतून आतमध्ये आल्यावर श्री दत्त श्रीधर आश्रम म्हणून पाटी लिहिलेली आहे. या उजव्या बाजूला तो श्रीधर आश्रम आहे आणि समोर जे आपल्याला दगडी पायऱ्या दिसत आहेत तिथे आतमध्ये रंकभैरवाचं मंदिर तुम्हाला दिसत असेल. ह्या रंकभैरवाचं दर्शन आज आपल्याला घ्यायचं आहे. आत्ता ज्या आपण दगडी पायऱ्या बघितल्या होत्या तिथून वरती आल्या आल्या आतमध्ये मंदिराचं प्रथम दृश्य आपल्याला ह्या पद्धतीचं दिसतं, जे आत्ता आपल्याला पटलावरती दिसत आहे. आता मी तुम्हाला मंदिराचं समोरनं दर्शन करवत आहे. हा मंदिराचा दृश्य भाग आहे किंवा दर्शनी भाग आहे. समोरच्या बाजूचा उत्तम शिखर बांधलेला आहे. शिखर भूमीच्या पद्धतीचं आहे. मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो. एकातून एक मजले बाहेर येत जाणारं जे शिखर असतं या पद्धतीचं, ह्याला भूमीच्या पद्धतीचं शिखर म्हणतात. एकातून एक बाहेर मजले आणि सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला आमलक दिसेल, भूमीच्या पद्धतीच्या शिखरामधला आमलक. आपण ह्या बाजूने आतमध्ये आलो होतो. इकडं महालक्ष्मी मंदिर आहे. त्याच्या तिथून आत आल्या आल्या एक दीपमाळ, मोठी भल्या मोठ्या आकाराची दीपमाळ दिसते. इथे एक दीपमाळ आहे. या उजव्या बाजूला एक दीपमाळ आहे. त्याच्या खाली गणेशाचं म्हणजे गणपतीचं एक छोटंसं मंदिर आहे आणि मी तुम्हाला थोडंसं गोल फिरून दाखवतो. माझ्या बरोबर डाव्या हाताला म्हणजे आता समोर जे तुम्हाला दिसतंय हे मुख्य रंकभैरवाचं मंदिर आहे. थोडंसं लांब जाऊन मी समोरचा भाग पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हा मंदिराचा दर्शनी भाग. डाव्या हाताला एक मोठी दीपमाळ आहे जशी आपण उजव्या हाताला बघितली होती. हे मंदिर उजव्या हाताची दीपमाळ आणि समोरचा मंदिराचा सुंदर दर्शनी भाग. ही दीपमाळ जशी आहे अशा चारही कोपऱ्यामध्ये दीपमाळा आहेत. ह्या बाजूला एक जैन मंदिर आहे. हे जैन मंदिर सुद्धा अतिशय प्राचीन आहे. हे त्याच्या नक्षीवरूनच आपल्या लक्षात येतं. मुख्य रंकभैरव मंदिराच्या समोरच्या भागामध्ये आपल्याला 10 स्तंभ दिसतात. डावीकडून उजवीकडे जर तुम्ही मोजत गेलात 1 2 3 4 असे 10 स्तंभ आहेत. उजव्या भागामध्ये सभामंडप आहे. तिथे सध्या पालखी ठेवली जाते. पालखी ठेवण्याचं स्थान ह्या बाजूला आहे आणि समोर जे दिसतंय ते आपल्याला रंकभैरवाचं मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे. ह्या द्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला रंकभैरवाचं दर्शन होतं. कोल्हापूरचा किंवा करवीर नगरीचा क्षेत्रपाल म्हणजेच इथला रंकभैरव आहे. त्याच्या प्रवेशद्वारावरती आपण आलेलो आहोत. प्रवेशद्वाराच्या वरती सुंदर ललाटबिंब केलेलं आहे. या ललाटबिंबामध्ये गणेशजींची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बाजूला असलेल्या त्याच्या द्वारशाखा
या ललाटबिंबामधल्या सुंदर गणेशाचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या दर्शन मंडपामध्ये प्रवेश करतो. हा मंदिराचा दर्शन मंडप आहे. समोरच आपल्याला कासव दिसतं. हे मंदिर सुद्धा अतिशय प्राचीन असल्यामुळे आपल्या वाहिनीवरती बघितलेल्या अन्य प्राचीन मंदिरांसारखे स्तंभ इथं सुद्धा आहेत. सुंदर नक्षीदार स्तंभ ह्या दर्शन मंडपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ही नक्षी तुम्ही बघू शकता. वरचा गोलाकार तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर आणि ड्राय जॉईंट पद्धतीचं बांधकाम इथे सुद्धा आहे. ड्राय जॉईंट म्हणजे कुठलंही सिमेंट, चुना, तांब, शिसं काही न वापरता जॉईंट बनवलेले असतात. त्याला ड्राय जॉईंट पद्धत मंदिरशास्त्रामध्ये म्हटलं जातं. अशा पद्धतीने संपूर्ण बांधकाम केलेलं हे मंदिर आहे. दर्शन मंडपामध्ये वरती जर घंटेच्या वरती आपण बघितलं तर सुंदर कमळ एका पाषाणामध्ये कोरलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारची कमळं आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेली आहेत, प्राचीन मंदिरांमध्ये. तसंच सुंदर नक्षीकाम इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. इथलं प्रवेशद्वार गर्भगृहाचं जे आहे ते अत्यंत सुंदर प्रवेशद्वार आहे. ह्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे. ललाट बिंबामधले गणेशजी किंवा गणपती, त्याचं दर्शन घेऊन गर्भगृहामध्ये जायचं असतं. त्याच्या आजूबाजूला असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. जशा आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेल्या आहेत तशाच गर्भगृहाच्या द्वारशाखा इथे सुद्धा बनवलेल्या आहेत. दोन्ही बाजूला समान असणाऱ्या द्वारशाखा, डावीकडच्या आणि उजवीकडच्या 3 द्वारशाखा इथे आहेत. ही मधली द्वारशाखा आहे. मी थोडंसं प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. 3 द्वारशाखा इथे आपल्याला बघायला मिळतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. ह्या उजव्या बाजूच्या द्वारशाखा आणि वरच्या बाजूचं नक्षीकाम तुम्ही बघू शकता. आम्ही सकाळच्या वेळेला इथे आलेलो आहोत त्यामुळे खूप अंधार आहे. इथे साखळी आहे बनवलेली. मी थोडासा प्रकाश करून तुम्हाला दाखवतो. आता बघा, ही साखळी तुम्हाला दिसत असेल, दगडामध्ये केलेली साखळी आणि सुंदर नक्षीकाम त्या द्वारशाखेवरती, गर्भगृहाच्या द्वारशाखेवरती केलेलं आपल्याला बघायला मिळतं. मी आता तुम्हाला इथला एक स्तंभ दाखवायचा राहिला होता, तो स्तंभ दाखवतो. हा स्तंभ तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर आकार, गोलाकार बनवलेले आहेत, काही अष्टकोन बनवलेले आहेत. सुंदर नक्षीकाम छोट्या आकारामध्ये केलेलं आहे. वरती ड्राय जॉईंट आहे आणि अशाच पद्धतीचे अनेक स्तंभ ह्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश केलेला आहे. वरच्या बाजूचं असलेलं सुंदर नक्षीकाम मधलं कमळ तुम्ही बघू शकता. एकावर एक पाषाण ठेवून ह्या संपूर्ण मंदिराची रचना केलेली आहे. संपूर्ण गर्भगृहातील दृश्य तुम्ही बघू शकता. अतिशय प्राचीन असं दगडी बांधकाम आहे आणि हे रंकभैरवाचं, मुख्य देवाचं दर्शन, अतिशय मनसोक्त दर्शन तुम्ही घेऊ शकता. ही रंकभैरवाची मूर्ती जी आहे एका अखंड काळ्या पाषाणामध्ये घडवलेली मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीला संपूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. या मूर्तीला आता पोशाख केलेला आहे किंवा पूजा झालेली आहे, त्यामुळे आतलं नक्षीकाम मी तुम्हाला दाखवू शकत नाही. परंतु ह्या मूर्तीवरती दैत्य सुद्धा कोरलेले आहेत आणि मागच्या बाजूला सुंदर आरास केलेली आहे आणि ही संपूर्ण एका अखंड काळ्या पाषाणामध्ये बनवलेली मूर्ती आहे. तुम्ही जवळून तुम्हाला थोडंसं क्लोजअप मी दाखवतो आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक मूर्तीचं दर्शन आपल्याला घडतं. आत्ता जे तुम्ही पटलावर बघत आहात हे इथलं जैन मंदिर आहे. रंकभैरवाच्या प्रांगणामध्ये असलेलंच जैन मंदिर. हे जैन मंदिर सुद्धा अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि ह्याच्यावर बाह्य भागामध्ये अत्यंत सुंदर नक्षीकाम, फुलं केलेली तुम्हाला आता पटलावरती दिसत असतील. या नक्षीकामावरून आणि मागे जो तुम्हाला भाग दिसतोय गर्भगृहाचा भाग, त्याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे सुद्धा अतिशय प्राचीन मंदिर आहे. आता आपण बघतोय मंदिराची डावी बाजू, म्हणजे देवाकडे तोंड केल्यावरची डावी बाजू मंदिराची. मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा अतिशय सुंदर एक गणेशाची मूर्ती आहे. गजारूढ मूर्ती गणेशाची आपल्याला इथे दर्शन घ्यायला मिळते. गजारूढ गणेशाचं दर्शन घेण्यापूर्वी इथल्या महाकाली मातेचं दर्शन आपण घेऊयात. ही महाकाली म्हणजेच भैरवी माता इथे आहे. अतिशय सुंदर महाकाली मातेचं दर्शन आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या डाव्या हाताला एका छोट्याशा मंदिरामध्ये घडतं. आता आपण मंदिराचा मागच्या भागाकडे जाऊयात. मंदिराचा मागचा भाग किंवा हा संपूर्ण मंदिरच जर बघितलं आपण तर एकावर एक पाषाण ठेवून ड्राय जॉईंट पद्धतीने, म्हणजे शुष्क सांधा पद्धतीने बांधलेलं हे मंदिर आहे. कुठेही चुना, तांब, शिसं काहीही वापरलेलं नाही. एकात एक दगड अडकवून बांधलेलं हे मंदिर आहे. आणि मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं होतं गजारूढ गणपतीची मूर्ती इथे आहे, ती ही गजारूढ गणेशाची मूर्ती आहे. अत्यंत सुंदर आणि प्राचीन मूर्ती इथे आपल्याला दर्शन घ्यायला मिळते. गजारूढ गणपती आपल्याला असे फार कमी ठिकाणी बघायला मिळतात. हा मंदिराचा बरोबर मागचा भाग आहे. तुम्ही जर हे संपूर्ण मंदिर मागून जर बघितलं तर शिखर अशा पद्धतीने दिसतं, भूमीच्या पद्धतीचं शिखर. आणि शिखरावरती सुद्धा काही देवतांची शिल्प केलेली आहेत. कदाचित हे शिखर नंतर जीर्णोद्धारामध्ये बांधलेलं असेल. ही उजव्या बाजूची दीपमाळ, म्हणजे मागच्या बाजूची उजव्या बाजूची दीपमाळ आणि ही डाव्या बाजूची दीपमाळ, अशा चारही कोपऱ्यांमध्ये 4 मोठ्या दीपमाळा या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतात.
मंदिराच्या मागच्या बाजूच्या भिंतीवरती म्हणजेच सभामंडपाचा जो मागचा भाग आहे त्याच्यावरती मोठ्या आकाराची फुलं दगडामध्ये कोरलेली आपल्याला बघायला मिळतात, जी समोर आपल्याला दिसत आहेत. त्याच्या बाजूलाच जर आपण बघितलं तर एक विरगळ आपल्याला मध्यभागी मंदिराच्या लावलेलं बघायला मिळतं. हे कदाचित नंतरच्या कालावधीमध्ये लावण्यात आलेलं असावं. खरं तर विरगळ मंदिराच्या परिसरामध्ये ठेवलेली असतात, परंतु इथे विरगळ आणि ते पण 2च स्तर इथे दिसत आहेत. हे विरगळ इथे मंदिराच्या मागे आहे. आता आपण मंदिराची उजवी बाजू बघत आहोत. समोरची दीपमाळ तुम्हाला आठवली असेल, जी आपण आरंभाला बघितली होती. इथे एक सुंदर तुळशी वृंदावन आहे. 3 पायऱ्या चढून वरती गेल्यावरती तुळशी वृंदावन आहे. कदाचित ही कोणाची तरी समाधी असावी. त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला एक छोटंसं मंदिर बघायला मिळतं, जिथे 2 समोर हत्ती ठेवलेले आहेत. त्र्यंबोली मातेचं दर्शन आपल्याला ह्या ठिकाणी घडतं. ही सुद्धा अखंड एका पाषाणामध्ये घडवलेली त्र्यंबोली मातेची मूर्ती आहे. ही पण त्र्यंबोली मातेची मूर्ती अतिशय सुंदर आहे. अखंड पाषाणातली सुंदर मूर्ती. त्याच्या बाहेर ठेवलेले हत्ती जर आपण बघितले तर हे पण मुघलांनी तोडलेले आहेत. जसं खिद्रापूरच्या मंदिरातले हत्ती तोडले होते, तसेच इथल्याही मंदिरातले हत्ती त्यांनी तोडलेले आहेत. पण अजूनही हत्तीवरती आपल्याला बरंच नक्षीकाम शिल्लक असलेलं पाहायला मिळतं. मी तुम्हाला आरंभाला सांगितलेला सभामंडप आणि त्याच्यामध्ये आतमध्ये असलेली ही पालखी आहे. दर रविवारी या रंकभैरवाची पालखी काढली जाते. वर्षभरामध्ये अनेक उत्सव इथे साजरे केले जातात. कोल्हापूरचं क्षेत्रफळ असल्यामुळे ह्या मंदिराला ह्या भागामध्ये खूप महत्त्व आहे. तर दर्शक हो, कोल्हापूरमध्ये म्हणजेच करवीर नगरीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं रंकभैरवाचं मंदिर आज आपण बघितलं या छोट्याशा चलचित्रामध्ये. आमची नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा. एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा. त्याचा आम्हालाही लाभ होतो आणि ही आपली प्राचीन मंदिरं दाखवणारी चलचित्र अधिकाधिक लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचण्यासाठी त्याचा लाभ होतो. त्यामुळे तुम्ही टिप्पणी प्रत्येक चलचित्राला अवश्य करत जा, ही नम्र विनंती आहे. आणि आपली शेवटची विनंती तर असतेच की आमच्या वाहिनीला तुम्ही जर अजून सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो सुद्धा करा. चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिराच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.